आपण सरावामार्फत देखील प्रश्नांची उत्तरं बघूया, की सराव तो तुम्हाला या पाठामध्ये जो सराव आहे, सरावामार्फत काही प्रश्नांची उत्तरं देखील दिलेली आहेत, ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूया मुलांनो. की बघा आपला पहिला प्रश्न आहे, की चूक की बरोबर तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला 2 पर्याय आहेत. बघा आपण बघूया. पहिला प्रश्न आहे, निर्जीव घटकामध्ये मृत सजीवांचा समावेश होतो का? जे निर्जीव आहेत मग त्याच्यामध्ये सजीव घटकांचा समावेश होऊ शकतो का? तर नाही होणार. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो? चूक आहे, की निर्जीवमध्ये सजीवांचा होऊ शकत नाही. पण यांनी काय सांगितलंय? सजीवांचा समावेश होतो सांगितलाय. इथे काय सांगितलंय? होतो. पण हे चूक आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो? हे चूक असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. बघा आपला दुसरा प्रश्न आहे, की जैवविविधता जपणे हे आवश्यक आहे. जैवविविधता जपणे हे आवश्यक आहे. त्यांनी उत्तर दिलं म्हणजे प्रश्न केलाय, तुम्हाला उत्तर चूक का बरोबर सांगायचं आहे. तर तुम्हाला 2 पर्याय आहेत, चूक आणि बरोबर. तर जैवविविधता जपणे आवश्यक आहे का? तर आपलं उत्तर काय असणार आहे? अर्थातच आपलं उत्तर असणार आहे होय. म्हणून आपलं उत्तर काय बरोबर? बरोबर. आणि म्हणून आपण बरोबर या घटकावर क्लिक करणार, कारण जैवविविधता जर जपली नाही तर विविध प्राणी आणि वनस्पतीचा नाश होऊ शकतो. बरोबर मुलांनो? आपला तिसरा प्रश्न आहे, भारतीय संस्कृतीमध्ये वनरक्षणाचा विचार झालेला आहे. जे भारतीय संस्कृतीमध्ये जे वनरक्षक आहे, जे जंगल आहेत त्यांचं संरक्षण आणि त्यांचं संवर्धन करणं याचा विचार करण्यात आलेला आहे का? त्यांनी सांगितलं विचार झालेला आहे का? तर आपण सर्व संबंध पाठामध्ये देखील पाहिलं आहे, की त्याचा विचार करण्यात आला आणि त्याच्याबद्दल त्याच्यासाठी एक नवीन कायदा देखील या लोकांनी तयार केला आहे आणि तो कायदा बनवण्यात आलेला आहे, पास केला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? चूक की बरोबर? तर आपलं अर्थातच उत्तर काय असणार आहे? बरोबर. आपला पुढचा प्रश्न आहे चूक की बरोबर मध्ये बघा. अन्न, पाणी, वस्त्र ह्या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत. चूक का बरोबर? ते तुम्हाला सांगायचं, की अन्न, वस्त्र, पाणी, निवारा आपल्या गरजा आहेत का? की अर्थातच जे सर्व सजीव सृष्टी आहे, मग ते सजीव सृष्टीतील हर एक जे मनुष्य प्राणी आहे, वनस्पती आहे, जे सजीव निर्जीव जे सर्व जे सजीव घटक आहेत, त्या सर्व घटकांना काय करण्याची गरज आहे? अन्न, वस्त्र, पाणी, निवारा याची गरज आहे. बरोबर आहे? की त्याच्यामुळे आपलं उदाहरण काय आहे? आपलं जे उत्तर काय असणार आहे मुलांनो? अर्थातच बरोबर असणार आहे, की सर्व जे आपले मनुष्य प्राणी आहे, ह्या सर्वांना अन्न, पाणी आणि वस्त्र याची काय आहे? आपल्याला गरज आहे आणि म्हणून आपण काय करणार आहोत? बरोबर या उत्तरावर क्लिक करणार आहोत मुलांनो. आपला पुढचा प्रश्न आहे, पाण्याच्या प्रदूषणामुळे फक्त जलचरांना धोका असतो? पाण्याचं जे प्रदूषण आहे त्यांना फक्त जलचरांनाच धोका असतो का? तर नाही. जे पाणी पितात, जे पाण्यामध्ये जे दूषित पाणी झालेलं आहे, मग त्याच्यामध्ये जो केर कचरा आहे, जो रासायनिक खताचा वापर केलेला आहे, त्याच्यामध्ये माती आहे, गाळ आहे, अशा अनेक कारणांचे जे पाणी काय होतं? दूषित होतं. ते दूषित पाण्यामुळे फक्त जलचरांना म्हणजे जे पाण्यात राहतात त्यांनाच धोका आहे का? तर नाही. तर ते जे प्राणी पाणी येऊन पितात त्यांना धोका आहे. जो मनुष्य जे व्यक्ती समजा पाणी आणण्यासाठी जे पाणी जर पिलं तर त्या हर एक माणसांना देखील ते पाणी पिल्यामुळे काय होतात? वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. वेगवेगळे आजार झाल्यामुळे काय होणार? त्यांचं ते डिसीजेसचं प्रमाण वाढत राहणार, आजाराचं प्रमाण. अशा प्रकारे फक्त जलचरांना धोका नाही तर सर्व जे सजीव सृष्टी आहेत, ज्यांना जे पाणी पितात त्या सर्व लोकांना काय आहे? त्याच्यापासून धोका आहे. आणि म्हणूनच मुलांना आपलं उत्तर काय असणार आहे? की पाण्याच्या प्रदूषणामुळे फक्त जलचरांना धोका असतो का? तर नाही. आपलं उत्तर काय असणार आहे? चूक असणार, कारण तो सर्वांनाच काय होतो? धोका हा उद्भवणार आहे. आपला बघा पुढचा प्रश्न आहे, योग्य उत्तरावर क्लिक करायची आहे तुम्हाला. आता चूक की बरोबर नाही, तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. पहिले तुम्हाला फक्त सेंटेन्स दिलं होतं, वाक्य दिलं होतं, तुम्हाला चूक की बरोबर आहे. पण आता तुम्हाला इथे काय दिलं आहे? की 2 पर्याय दिले आहेत. 2 पर्यायाचे म्हणजे 2 प्रश्नांची उत्तर दिले, त्याच्यातलं एक उत्तर बरोबर आहे. ते तुम्हाला मुलांना सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, वेगवेगळ्या प्रदेशात डॅश डॅश प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला एकच प्रकारचे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आढळतात का वेगवेगळे आढळतात? तुम्हाला याचं उत्तर सांगायचं. तुम्हाला 2 पर्याय आहेत. एक आहे वेगवेगळे आणि दुसरे आहे सारखे. तर मुलांना याच्यातलं काय उत्तर असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? की जेव्हा आपण वेगवेगळ्या भागात जातो, देशात जातो, प्रदेशात जातो, राज्यात जातो, बरोबर आहे? तर तेव्हा तुम्हाला तिथे सगळं सारखीच भाषा दिसतात, सारखीच बोली दिसते, सारखेच कपडे दिसतात का? तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला फरक वाटतोच ना, बरोबर आहे? तसंच तिथले प्राणी आहे, तिथली वनस्पती याच्यामध्ये तुम्हाला विभिन्नता दिसते, बरोबर आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला विभिन्नता दिसते आणि फरक दिसतो आणि वेगवेगळेपणा हा तुम्हाला जाणवतो प्रकर्षाने, की माणसाच्या दिसण्यामध्ये, त्याच्या पेहराव्यामध्ये, वेशभूषेमध्ये अर्थातच फरक हा दिसतो, बरोबर आहे? की ही व्यक्ती साहजिकच आहे, कुठून आहे हे आपण ओळखतो. तसंच इथे काय प्रश्न दिलाय, की वेगवेगळ्या प्रदेशात, मग आपलं उत्तर काय असणार आहे? डॅश डॅश प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. कसे आढळतात? वेगवेगळे का सारखे? तर बोला इथे आपल्या अर्थाचंच उत्तर काय असणार आहे? बरोबर आहे. आपलं उत्तर आहे
वेगवेगळे वेगवेगळे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव हे आढळत राहतात. आपल्या बघा मुलांना दुसरा प्रश्न आहे की सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नात माणूस नवे नवे डॅश डॅश शोधून काढत आहे. काय शोधून काढत आहे की हर एक मनुष्याच्या गरजा ह्या पूर्ण होण्यासाठी मनुष्य काय शोधत आहे की जो पूर्वीपासून जो शोध चालू आहे तो आतापर्यंत चालू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं चाकाचा शोध आहे. जो जुना मनुष्य आहे त्याने प्रथम काय केलं की जे लाकडाचं त्याने एक छोटं चाक तयार केलं की त्याचं जे सामान आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी, बरोबर आहे. मग त्या चाकामध्ये बदल होत होत आज कुठपर्यंत, आज आपण हवाई जहाजपर्यंत, आज विमानापासून हेलिकॉप्टरपर्यंत आपण ते चाका काय करत आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून क्रांती घडून आपण तो इथपर्यंत त्याचा शोध लावत गेलाय. मग त्याच्यामुळे माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या वाढतच आहेत आणि त्याच्यासाठी देखील आपल्याला काय करावं लागत आहे. म्हणून मनुष्य काय करताय, तुम्हाला 2 पर्याय दिले आहे, एक भूज्ञान आणि एक दुसरं तंत्रज्ञान. तर भूज्ञान म्हणजे जे जमिनीचं ज्ञान आहे, भू म्हणजे जमीन, जमिनीचं ज्ञान, तंत्रज्ञान म्हणजे जे नवीन नवीन गोष्टी ज्या आपल्याला आवश्यक आहे, ज्या आपल्याला उपयोगाच्या आहे, ज्या आपल्याला गरजेच्या आहे, ज्या महत्त्वाच्या उपयोगी पडणाऱ्या आहे जीवनावश्यक गोष्टीसाठी, त्या कमीत कमी वेळामध्ये आणि जास्त माणसांना सुलभरित्या आरामदायक कसं मिळेल या गोष्टी शोधून काढणारं जे यंत्र असतं त्याला बोलतात तंत्रज्ञान बोलतात. मग तुमचं उत्तर काय असणार आहे मुलांनो की बघा इथे 2 पर्याय दिलेले आहेत की सर्व लोकांच्या जर गरजा भागवायच्या असेल तर मनुष्य नवीन नवीन काय करत आहे. अर्थातच आपलं उत्तर काय असणार आहे की तंत्रज्ञान शोधून काढत आहे. जर तंत्रज्ञान शोधून काढलं तरच काय होईल मुलांनो की जे माणसाचं जे जीवन हे अतिशय सुलभरित्या आणि सोयीस्कररित्या जगण्यास अधिक मदत होते. आणि म्हणून आपण काय करणार आहोत मुलांनो, तंत्रज्ञानाने आपल्या अचूक उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला 8वा प्रश्न आहे, जंगले कमी झाली की तेथील डायडॅशची ऱ्हास होते. की जंगल आपण पाहिजे तर जंगलामधले जे पशु पक्षी आहेत, पण आपण जर जंगल तोडले तर तेथील पशु पक्षी हे राहणार नाही. मग जंगल कमी झाली म्हणजे याचा अर्थ काय झालं, तिथे डॅशचा ऱ्हास झाला. म्हणजे तिथे जे हर एक प्रकारचे जे पशु पक्षी जे वनस्पती होते त्यांचा काय झाला आपोआपच. तर ते मला सांगायचं आहे की 2 पर्याय आहेत. एक पहिला आहे जैवविविधतेचा का अजैवविविधतेचा. जैवविविधतेचा म्हणजे वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, सूक्ष्मजीव, या सर्व जैवविविधतेमध्ये येतं. मग काय होणार आहे आपोआपच तिथे की आपलं उत्तर बरोबर काय असणार आहे की तिथे हर एक प्रकारचे जे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीवांचा काय होणार आहे, नाश होणार आहे. मग त्यालाच आपण काय बोलतोय की आपलं उत्तर असणार आहे जैवविविधतेचा. जंगले कमी झाले की तेथील जैवविविधतेचा काय होतो, ऱ्हास होतो. ऱ्हास होतो म्हणजे काय मुलांनो की ते नष्ट होतात, नाहीसे होतात, संपुष्टात जातात. म्हणजे ते आता म्हणजे त्यांचे काय झालं ते त्यांची एक प्रकारे ऱ्हास झालेली आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे बोलू ना की जैवविविधतेचं काय होतं तिथे ऱ्हास होतो. आता आपला पुढचा प्रश्न आहे, वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की डॅश डॅश ही वाढते. जर वातावरणामध्ये जर ऑक्सिजन कमी झाला तर आपोआपच काय होतं, कार्बन डायऑक्साईड वाढतो. तर जंगलाची तोड झाली, समजा जंगल तोड झाली तर जंगलामुळे काय होतं, जंगलात झाडे असतात, झाडामुळे काय होतं भरपूर प्रमाणामध्ये मुलांना तिथे ऑक्सिजन असतं. ऑक्सिजन संपलं तर काय होतं मुलांना की आपोआपच ऑक्सिजनचं प्रमाण जेव्हा कमी होतं तेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे काय होतं, वाढत राहतं. आणि साहजिकच आहे तेथील तापमानामध्ये देखील फरक पडतो, ते देखील वाढतं. आणि म्हणूनच आपले 2 तुम्हाला पर्याय दिले की जर हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले तर म्हणजे नेमकं काय वाढतं, प्रदूषण वाढतं का तापमान वाढतं. तर अर्थातच आपलं उत्तर काय असणार म्हणून की तिथे तापमान हे काय होतं, हे वाढण्यास सुरुवात होत असते. बघा आपला 10वा प्रश्न आहे, उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून मायनी तलावात डॅश डॅश पक्षी स्थलांतर करून येतात. कोणते पक्षी स्थलांतर करतात, उत्तर प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे पक्षी हे स्थलांतर करून येतात. 2 उत्तरं आहेत, त्याच्यामध्ये 2 पक्ष्यांची नावे दिलेली आहेत. एक आहे रोहित आणि दुसरं आहे माळढोक. तर आता बघा इथे तुम्हाला त्या दोन्ही जे तुम्हाला पर्याय दिले त्या दोन्ही पर्यायातलं एकच उत्तर आहे की कारण माळढोक याच्यात राहणारा जो पक्षी आहे त्या पक्षाचं तुम्हाला नाव दिलं की हा पक्षी कुठे राहतो, तर माळढोक येथे राहतो. तर तुम्हाला त्याचं ठिकाण सांगितलं आणि त्या ठिकाणातला जो पक्षी आहे त्याचं नाव, की दोन्ही उत्तरही तुमची एकाच प्रश्नामध्ये त्याचं सगळं आन्सर आहे. तर आपलं बघा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे की उत्तर आशियामध्ये कोणत्या प्रकारचा पक्षी स्थलांतर करून येतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की रोहित पक्षी हा स्थलांतर करून येत आहे. बघा आता इथे आपला पुढचा प्रश्न, देवराईमध्ये वनस्पतींनाच नव्हे तर डॅश डॅशना अभय मिळते. म्हणजे वनस्पतींना म्हणजे काय सांगितलं की वनस्पतींनाच अभय मिळत नाही तर अजून कोणाला मिळते. तर तुम्हाला 2 पर्याय दिले आहेत. 2 पर्यायामध्ये कोण आहे, मानवांनाही का प्राण्यांनाही, कोणाला ह्या दोघांपैकी कोणाला इथे काय मिळत आहे, अभय मिळत आहे. अभय म्हणजे की जीवदान मिळत आहे. अभयचा अर्थच काय की जीवदान मिळत आहे, म्हणजे त्यांना जो म्हणजे मृत्यूपासून सुटका आहे की ज्याच्याकडे जे त्याचं रक्षण केलं जात आहे अशा प्रकारे. तर कोणाला, तर अर्थातच आपलं उत्तर काय देवराईमध्ये असणाऱ्या वनस्पतींनाच नव्हे तर
प्राण्यांनाही अभय मिळते व देवराईमध्ये काय आहे प्रकारचं जंगल आहे. त्या जंगलामध्ये कोण आहेत? पशु आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत आणि अशा सर्वांचं काय केलं जातं? रक्षण आणि संवर्धन केलं जातं आणि फक्त वनस्पतींनाच नाही तर मुलांनो तिथे प्राण्यांना देखील अभय मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा प्रकारची तिथे अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये देवराई आहेत. अशा प्रकारे मुलांना आपण सरावामार्फत देखील आपण प्रश्नांचा सराव घेण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे सरावामार्फत प्रश्न विचारले गेले ते त्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं सरावामार्फत दिली आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून मुलांना पाहणार आहोत की खेळाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला विचारले गेले आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया. आता तुमचा पहिला प्रश्न आहे की डायडॅश मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात की कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला रासायनिक खते आणि कीटकनाशके ही वापरली जातात, कोणत्या कामासाठी, कोणत्या गोष्टीसाठी हे देखील इथे पाहणं मुलांना गरजेचं आहे. तर आपण 4 ऑप्शन आहेत, आधी आपण ते वाचून घेऊया. आपलं पहिलं आहे कारखान्यासाठी, दुसरं आहे जंगलासाठी, तिसरं आहे शेतीसाठी, चौथं आहे घरासाठी. तर बरोबर या 4 पैकी आपण पाहणार आहोत की कोणत्या गोष्टीसाठी आहे की बाबा मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जात आहोत. तर अर्थातच आपलं उत्तर कारखान्यासाठी केला जातोय का? कीटकनाशके वापरली जातात का? तर बिलकुल नाही. जंगलासाठी वापरतात का? तर नाही. तर इथे काय नाही. घरासाठी आपण घरासाठी कीटकनाशके वापरतो का? रासायनिक खतं वापरतो का आपण घरात? तर नाही. तर अर्थातच आपलं उत्तर काय असणार आहे? आपण पर्यावरण आणि आपली गरज आपण शिकत आहोत. तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे जर आपण रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा वापर आपण कशासाठी करत आहोत मुलांनो? बरोबर आहे. अगदी बरोबर. तुमचं उत्तर बरोबर आहे. तर आपण शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि काय करत आहोत? कीटकनाशकाचा वापर करत आहोत. म्हणून आपण शेतीसाठी काय करणार आहोत? मोठ्या प्रमाणे करणार आहोत. आपला दुसरा प्रश्न आहे, मोराच्या चिचोलीमध्ये सुमारे किती मोर आहेत ते सांगितले आहेत की किती मोर आहेत की जे मोराची जी चिचोली जे गाव आहे तिथे ते मोरांचंच गाव आहे आणि तिथे पुष्कळ मोर हे आपल्याला बघायला मिळत आहेत. तिथे त्यांनी काय केलेलं आहे तिथे खूप सारे मोरांचं जरी जे पक्ष्यांचं आहे त्याचं रक्षण करून त्यांची वाढ केलेली आहे. तर तिथे किती मोर आहे तुम्हाला त्याची संख्या सांगायची आहे मुलांना. तर आपण ते लगेचच पर्याय वाचून घेऊया. 2600 आहे, 1880 आहे, 9800 आहेत आणि 2500 आहेत म्हणजे 2500 आहेत. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना की मोराची चिचोली या गावामध्ये सुमारे 2500 काय आहेत? मोर आहेत आणि 2500वर आपण काय करणार मुलांना? क्लिक करणार. योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपलं तिसरं आहे, शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर डॅश आणि कीटकनाशके वापरली जातात. शेतीसाठी आपण काय केलं जातं की मोठ्या प्रमाणावर म्हणजे जे शेती करायची असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर काय केलं जातं? कीटकनाशके वापरली जातात आणि अजून कोणत्या गोष्टीचा वापर केला जातो की जे मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होतो आणि तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक जैविक खत आहे, दुसरं शेणखत आहे, तिसरं कंपोस्ट खत आहे आणि चौथं आहे रासायनिक खत आहे. मग या 4पैकी योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना आपलं की साहजिकच आहे की जैविक खते देखील वापर शेणखताचाही वापर केला जातो, कंपोस्ट खताचाही वापर केला जातो. म्हणजे ही सगळी खते कशी आहेत जे पहिल्यापासून जे पारंपरिक खतांचा वापर हा इथे केला जातो. म्हणजे आधुनिक जर काळामध्ये की शेती मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो जे आधुनिक काळामध्ये तर आपण कोणत्या खताचा वापर केला जातो मुलांना? साहजिकच. अर्थात तुमचं उत्तर बरोबर आहे की आपण रासायनिक खतांचा काय केलं जातो मुलांना? हा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला चौथा प्रश्न आहे, विशिष्ट प्राण्याचे वनस्पतीचे संरक्षण व संवर्धनासाठी ठेवलेले राखीव क्षेत्राला डॅश डॅश म्हणतात. विशिष्ट प्राण्याचे वनस्पतीचे जे संरक्षण व संवर्धन जे विशिष्ट प्राणी आहेत जे वनस्पती आहे त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जी जागा आपण ठेवली जाईल जे राखीव म्हणजे जे खास त्यांच्यासाठी ठेवली आहेत दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसाठी जे वनस्पती आहे जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी संरक्षणासाठी संवर्धनासाठी त्यांची वाढ होण्यासाठी तर त्या गोष्टीला काय बोलतात? पहिलं आहे उद्यान, दुसरं आहे वन, तिसरं आहे अभयारण्य आणि चौथं आहे देवराई. तर याच्यातलं कोणतं उत्तर आपल्या बरोबर असणार आहे? उद्यान म्हणजे देखील जिथे बाग असते ते, वन म्हणजे जे जंगल असतं ते आणि देवराई म्हणजे तिथे जे देवराई नावाचं जे गाव आहे जे देवासाठी राखून ठेवलं ते आहे का अभयारण्य आहे? तर बरोबर मुलांना आपलं उत्तर काय असणार आहे बरोबर? तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे की अभयारण्य असे म्हणतात. तर आपण योग्य उत्तर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपला 5वा प्रश्न असणार आहे, पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे डॅशची संख्या ही कमी होते. काय कमी होऊ लागले? पृथ्वीवरील वनस्पती ही नष्ट होऊ लागल्यामुळे कोणत्या गोष्टीची संख्या कमी झाली आहे? साहजिकच इथे काय स्पष्ट दिले बघा, 4 ऑप्शन दिलेत. एक घराचे, दुसरे दुकानाची, तिसरे प्राण्याची आणि चौथी आहे शाळाची. की पृथ्वीवर जी वनस्पती आहेत जे प्राणी आहेत ते नष्ट जे वनस्पती आहेत ते नष्ट होऊ लागले. कशामुळे नष्ट होऊ लागले? की जंगलाची तोड झाली आहे, जंगल तोड केली आहे त्याच्यामुळे काय झालं आहे? वनस्पती आणि प्राण्यांची काय झाली आहे? संख्या ही
कमी होऊ लागली आहे. मग जर जंगलाची जर तोड केली तर त्याचा उपयोग हा मनुष्यांनाच होतोय. जे जे जंगलापासून जे झाड मिळत आहे त्याचा देखील मनुष्य उपयोग करत आहे आणि मग ते झाड तोडल्यामुळे तेथील जागा सपाट झाली. त्याच्यामुळे तिथे मनुष्य ज्या सपाट जागेवर मनुष्य घर तयार करत आहे. त्याच्यामुळे त्याचा हर एक प्रकारचा उपयोग हा मनुष्यासाठीच होत आहे. परंतु मग ही तोड झाल्यामुळे मग तेथील कोणत्या गोष्टी नष्ट होत आहेत, वनस्पती पण नष्ट होत आहेत आणि मग अजून काय होत आहे मुलांनो, तुम्हाला 4 पर्याय आहेत. घराचं होतंय, दुकानाचं का प्राण्याची का शाळा कमी होत आहेत. तर अर्थातच तेथील वनस्पती आणि आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, प्राण्यांची संख्या काय झाली आहे, कमी आहे. की तिथले जे जंगलामध्ये राहणारे जे वनस्पती आहे, जंगलात राहणारे जे आपले प्राणी आहेत, त्यांची संख्या काय झाली आहे, आपोआपच मुलांनो कमी होऊ लागलेलं आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पृथ्वीवरील वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे तेथील प्राण्याची संख्या देखील कमी झाली आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत मुलांना. आता बघा आपला 6वा प्रश्न आहे, इंधनाच्या ज्वलनातून डॅश डॅश प्रचंड प्रमाणात हवेत मिसळतो. इंधनाच्या ज्वलनातून जेव्हा इंधन जळत असतं, जेव्हा ते वाहनाचं जे इंधन असू दे, जो आगीचा जो धूर असू दे, जे लाकूड जाळण्याचं असू दे किंवा जो कारखान्यातून निघणारा धूर असू दे, त्या सर्व धुरातून कोणत्या जास्त प्रमाणामध्ये काय बाहेर निघतो, कोणत्या प्रकारचा वायू बाहेर निघतो मुलांनो, हे तिथे त्यांनी सांगण्यात आलं. की तुम्हाला 4 पर्याय दिले, त्या 4 पर्यायामध्ये बघू आपण लगेचच वाचून घेऊया. पहिला आहे नायट्रोजन, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड, तिसरा आहे ऑक्सिजन, चौथा आहे हायड्रोजन. तर कोणत्या प्रकारचा वायू इथे तुम्हाला आपण आपल्या पाठामध्ये आलेला आहे की कोणत्या प्रकारच्या वायूच्या हवेत जास्त प्रचंड प्रमाण वाढत आहे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे की इंधनाच्या ज्वलनातून आपलं कार्बन डायऑक्साईड हा वायू प्रचंड प्रमाणात हवेत मिक्स होत आहे, तो मिसळत आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आता 7वा प्रश्न आहे बघा, डायडॅश म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल आहे. की कोणत्या प्रकारचं ते जंगल आहे की ते देवासाठी राखून ठेवलं आहे. की तिथल्या लोकांची जी अशी तिथल्या लोकांचं जे काही म्हणणं आहे किंवा तिथल्या लोकांनी जे पूर्वापार चालत आलेली जी गोष्ट आहे की बाबा की हे जे जंगल आहे देवासाठी राखून ठेवलेलं आहे. मग ते कोणत्या प्रकारचं जंगल आहे, त्या जंगलाच्या प्रकारचं नाव, एक विशिष्ट नाव दिलं गेलं आहे. ते नाव तुम्हाला इथे सांगायचं आहे. तुम्हाला 4 पर्याय आहेत, आपण वाचून घेऊया. पहिला आहे देवराई, दुसरा आहे अभयारण्य, 14 आहे राष्ट्रीय उद्याने आणि 14 आहे जैवविविधतेचे उद्याने. ते 4 प्रकारे आपलं 4 जे आपले पर्याय आहेत त्याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे मुलांनो? बरोबर आहे. आपलं उत्तर काय आहे? देवराई आहे. तर म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार मुलांनो? क्लिक करणार आहोत. आपला 8वा प्रश्न आहे बघा, सोलापूर जिल्ह्यातील डॅश इथे आशियातील सर्वात मोठे असे माळढोक पक्षाचे अभयारण्य आहे. काय आहे की माळढोक इथे कोणत्या प्रकारचं अभयारण्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी, तुम्हाला त्या ठिकाणाचं नाव सांगायचं की तिथे काय आहे, कोणत्या प्रकारचं काय आहे, जैवविविधतेचं अभयारण्य आहे, पक्ष्यांचे अभयारण्य आहे आणि मग ते कोणत्या ठिकाणचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणाची 4 ठिकाणाची नावं सांगितली आहेत. ती देखील आपण लगेच वाचून घेऊया. पहिला आहे राधानगर, दुसरा आहे नानज, तिसरा आहे ताडोबा आणि चौथा आहे नागझिरा. ते 4 आहेत ठिकाणाची तुम्हाला नावं सांगितली आहेत आणि साहजिकच आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो की जे सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे असे माळढोक आहे. तर आशियातील सर्वात मोठे माळढोक कुठे आहे मुलांनो? की हे नानज या ठिकाणी आहे. बरोबर आहे. तर आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपला 9वा प्रश्न आहे मुलांनो, प्रदूषण होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश डॅश करत आहे. प्रदूषण जर आपल्याला करायचं नसेल किंवा आपण प्रदूषण वाढू द्यायचं नाही, जे प्रदूषण सतत आपल्या म्हणजे भारतातच नाही तर भारताबाहेर देखील प्रदूषणाची ही जी समस्या आहे ती समस्या होता कामा नये. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार आणि विकार हे मनुष्याला आणि प्राण्यांना देखील त्याचा धोका निर्माण होत आहे. मग त्याच्यामुळे काय करणं गरजेचं आहे तर त्यासाठी त्यांनी सांगितले की त्यांनी काय विचार केला आहे. तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत, त्याचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे की या लोकांनी काय ठरवलं आहे की काय करायला पाहिजे. तर तुम्हाला 4 पर्याय आहेत, कायदे करायला पाहिजेत, उद्याने निर्माण करायला पाहिजेत, अभयारण्य करायला पाहिजेत का उद्योगधंदे कमी करायला पाहिजे. 4 पैकी तुम्हाला कोणती गोष्ट करायला सांगितली की जर आपल्याला वायू प्रदूषण करायचं नसेल, हवेचं प्रदूषण करायचं नसेल, सर्व प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे मुलांना? अर्थातच आपलं काय उत्तर असू शकतं? बरोबर आहे. आपलं उत्तर काय आहे की आपण कायदे करणार आणि सर्वांनी मिळून काय ठरवलं आहे की कायदे करायचे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत मुलांनो? क्लिक करणार आहोत. आता आपला 10वा प्रश्न आहे, शेती वसाहती इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने डॅश होते. काय सांगितले? शेती वसाहती इत्यादीसाठी जी शेती करतात, जिथे वसाहती म्हणजे जिथे आपण राहतो इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन
ही आवश्यक असल्याने, की जे शेती करण्यासाठी, जिथे आपण राहण्यासाठी आपल्याला मोकळी जमीन ही आवश्यक असते. मग त्यासाठी काय होतं ते तुम्हाला सांगितलं, की त्यासाठी मोकळी जमीन आवश्यक असल्याने म्हणजे जिथे आपल्याला गरज आहे, जिथे आपल्या माणसाच्या गरजाची पूर्तता होण्याची करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी कोणती गोष्ट करावी लागते? मग तुम्हाला जंगलतोड करावी लागते, जलचक्र करावा लागतो, प्रदूषण करावं लागतं का संवर्धन करावं लागतं? की आपल्याला जागा मोकळी पाहिजे. कशासाठी? शेतीसाठी जागा हवी आहे, वसाहतीसाठी जागा हवी आहे. मग काय करणं गरजेचं आहे तुम्हाला? की ती जागाची आवश्यकता आहे, मोकळी जमीन आवश्यक आहे. मग त्यासाठी साहजिकच आहे काय करणं गरजेचं आहे मुलांनो? आपलं काय उत्तर असू शकतं? बरोबर आहे. आपलं उत्तर काय आहे? की जंगलतोड करायला लागते. मग शेती आणि वसाहती इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्यास आपल्याला तिथे काय करावं लागेल? जंगलतोड ही होत राहते. जेणेकरून काय होते? तेथील जागा ही मोकळी होते आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण सराव आणि खेळ या माध्यमातून देखील प्रश्नांची उत्तरं पाहिली. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रश्न विचारले ते देखील पाहूया, की परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले या पाठामधील. आपला पहिला प्रश्न आहे, डायडॅश म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल. म्हणजे काय, की ते तुम्हाला 4 पर्याय म्हणजे कोणत्या प्रकारचं जे नाव आहे, ते कोणतं नाव आहे, की जे देवासाठी राखून ठेवलेलं त्याला जे एक विशिष्ट नाव दिलं आहे, ते नावाचा तुम्हाला प्रकार सांगायचा आहे. तुम्हाला 4 प्रकारचे इथे पर्याय दिले आहेत. पहिला आहे देवराई, दुसरा आहे राष्ट्रीय उद्यान, तिसरा अभयारण्य, चौथा आहे जैवविविधतेचे उद्यान. तर आपल्याला योग्य उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर. आपलं काय आहे? देवराई. तर देवराई काय आहे? की म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं आहे. दुसरं काय आहे मुलांना आपलं, की डायडॅश मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके ही काय केली जातात? वापरली जातात. ती कोणत्या गोष्टीसाठी वापरली जातात? मग आता तुम्हाला त्यापैकी 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे कारखान्यासाठी, दुसरा आहे शेतीसाठी, तिसरा आहे जंगलीसाठी आणि चौथा आहे घरासाठी. तर कशासाठी मुलांना? तर साहजिकच आहे, की मोठ्या प्रमाणावर काय केलं जातं? अचूक उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर. आपलं काय? शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा काय केलं जातं? वापर केला जातो. आपला प्रश्न तिसरा आहे बघा, शेती वसाहतीसाठी मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने आपण काय करतो? की जे शेतीसाठी आणि शेती आणि वसाहतीसाठी ज्या मोकळी जागा असणे आवश्यक आहे. मग त्यासाठी आपण काय करत असतो? मग आपल्याला तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक जंगलतोड, दुसरं प्रदूषण, तिसरं जलचक्र आणि चौथं आहे संवर्धन. तर साहजिकच आहे आपलं अचूक उत्तर काय असणार आहे? की मनुष्य त्यासाठी काय करतो? तर जंगलतोड करतो आणि त्याच्यामुळे मोकळी जागा ही निर्माण होते. आपला चौथा प्रश्न आहे, मोराची चिचोलीमध्ये सुमारे किती प्रकारचे मोर आहेत ते तुम्हाला विचारलं आहे. तर मोराच्या चिचोलीमध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. पर्याय आपण वाचून घेऊया. पहिला आहे 2600, दुसरा आहे 9800, तिसरा आहे 8080 आणि चौथा आहे 2500. तर आपलं अचूक उत्तर काय असणार आहे मुलांना? 2500 हे आपलं अचूक उत्तर आहे, की 2500 म्हणजे 2500 हे काय आहेत? मोरं आहेत तिथे मोराची चिचोली या गावामध्ये. आता 5वा प्रश्न आहे, शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर डायडॅश आणि कीटकनाशके वापरली जातात. शेतीसाठी काय वापरलं जातं? तुम्हाला ते विचारलं, की शेतीमध्ये कोणत्या प्रकारच्या खताचा वापर केला जातो, की त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, की जे काही तुम्हाला पारंपरिक खतं दिली त्याने एक काही आधुनिक दिले. मग ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे, की याच्यामध्ये कोणता फरक आहे. बरोबर मुलांना? तर आपण ते वाचून घेऊया. पहिलं आहे जैविक खते, दुसरं कंपोस्ट खते, तिसरं शेणखते आणि चौथं आहे रासायनिक खते. तर आपलं अचूक उत्तर काय असणार आहे? की जैविक खते, कंपोस्ट खते, शेणखते हे काय आहे? जी पारंपरिक आहे. म्हणजे आत्ताची जे खतं आहे ते रासायनिक खत आहे. त्याच्यामुळे आपण योग्य उत्तर काय असणार आहे? की रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे डायनाची संख्या कमी होते. कोणाची संख्या कमी होते? की पृथ्वीवर काय वनस्पती आणि अजून काय कमी झाले? कोणाची संख्या कमी झाली आहे? तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक आहे घराचं, दुसरं आहे प्राण्याचं, तिसरं आहे दुकानाचं आणि चौथं आहे शाळांचं. तर कोणत्या 4 पर्यायातून कोणतं आपलं अचूक उत्तर असणार आहे मुलांनो? आपलं अचूक उत्तर बरोबर आहे. काय आहे? की आपल्याला प्राण्यांची संख्या ही काय होऊ लागली आहे? कमी होऊ लागली आहे. आपला 7वा प्रश्न आहे, विशिष्ट प्राण्याचे वनस्पतीचे संरक्षण व संवर्धनासाठी ठेवलेल्या राखीव क्षेत्राला काय बोलले जातं? की जे विशिष्ट प्राण्याचे आणि वनस्पतीचे जे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या त्या जागेला काय बोललं जातं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. तर आपले 4 पर्याय आहेत, उद्यान आहे, अभयारण्य आहे, वन आहे आणि देवराई आहे. तर आपलं अचूक उत्तर काय असणार आहे? की जे अभयारण्य आहे त्या ठिकाणी काय विशिष्ट वनस्पती प्राण्यांचं जे संरक्षण आणि संवर्धन हे केलं जातं. म्हणून आपण अचूक उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला 8वा प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्यातील डायडॅश येथे आशियातील सर्वात मोठे असे माळढोक पक्ष्याचे
अभयारण्य आहे, कुठे आहे? जे सोलापूर येथे कोणत्या प्रकारचे माळढोक इथे कोणत्या प्रकारचे अभयारण्य आहे ते तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे, की त्याचं प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. आधी पर्याय वाचूया. राधानगरी, ताडोबा, नानोजी आणि नागझिरा. बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय असणार याच्यामध्ये, की ताडोबा हे देखील काय आहे? जंगल आहे. ते अभयारण्य आपल्याला विचारलेत, की हे काय आहेत? की अभयारण्य आहेत. आपलं अचूक उत्तर काय असणार आहे, की नानज. हे काय आहे? सोलापूर जिल्ह्यातील नानज येथील आशियातील हे काय आहे? सर्वात असे मोठे माळढोक काय आहे? अभयारण्य आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण सराव, खेळ आणि परीक्षेच्या माध्यमातून देखील प्रश्नांची हरेक उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न केला, की कशा प्रकारे सरावातून बघितलं, खेळाच्या माध्यमातून पाहिलं आणि आपण परीक्षेच्या मार्फत देखील पाहिलं, की कशा प्रकारे आपण प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याचा देखील आपण छान प्रकारे प्रश्न उत्तराचा आपण अभ्यास केला. आता आपण पाहणार, की प्रश्न उत्तरे म्हणजे जी छोटे प्रश्न आहेत आणि मोठे प्रश्न आहेत, जी लघुत्तरे आणि दीर्घोत्तरे मार्फत जी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे विचारली आहेत, ती कोणत्या प्रकारची प्रश्न आहेत ते देखील आपण लगेचच पाहूया मुलांनो. चला तर आपण पाहूया, की आपला पहिला प्रश्न काय आहे, की स्थलांतर म्हणजे काय? स्थलांतर म्हणजे काय मुलांनो, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे. त्याला काय बोलणार? स्थलांतर होणे. म्हणजे जर मला इथून समजा मला इथून गावाला जायचं आहे, तर म्हणजे मी स्थलांतर केलं आहे. बरोबर. त्याला काय बोलणार? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग ते कसले असते? पशु असतं, पक्ष्याचं असतं, जनावरांचं असतं, प्राण्यांचं असतं, की हर एक जी सजीव सृष्टी आहे ते काय करत असतं? स्थलांतर करतं. मग त्यालाच काय बोलणार? स्थलांतर. एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणे म्हणजेच त्याला काय बोलणार मुलांनो? स्थलांतर बोलणं, की जाणे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणे. म्हणजे आपलं स्थान बदलणे. आपली जे जाणं आहे ते काय करणे, की आपली जे ठिकाण आहे ते ठिकाण बदलणे, त्याला काय बोलणार? स्थलांतर बोलणे. आता आपण दुसरा प्रश्न, मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गात कोणते बदल घडून येतात, की मानवाने कोणत्या प्रकारचे जे बदल घडलेले आहेत, की मानवाच्या ज्या हस्तक्षेपामुळे जे झालेले आहे ते सांगितले, की मानवाच्या हस्तक्षेपामुळे काय झाले आहे, की जैविक आणि अजैविक घटकांबद्दल काय झालं आहे, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे काय होत आहे? ऱ्हास होत आहे आणि त्याचं आपल्याला संगोपन करणं गरजेचं आहे. घटकामध्ये जे बदल झाले आहे, जे जैविक अजैविक घटक म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, जे सजीव आणि निर्जीव घटकांचा जो मेळ असतो आणि ते एकमेकांशी संबंधित आणि निगडीत असतात म्हणून. आणि मग त्या घटकामध्ये बदल झालेला आहे. कशामुळे? की मानवाच्या हस्तक्षेपामुळे, की सजीव सृष्टीतील जे पृथ्वीवर जे सर्व जे सजीव सृष्टी जे आहे, की त्यातले जैविक आणि अजैविक घटक, सजीव आणि निर्जीव घटकामध्ये काय झालं आहे, तो पूर्ण प्रकारे बदल झालेला आहे. हे आपल्याला मानवाच्या हस्तक्षेपामुळे पाहायला मिळतो. हवा प्रदूषणाची 2 कारणे लिहा. आता इथे सांगितले हवा प्रदूषणाची कारणे 2 लिहा. परंतु मुलांना हवा प्रदूषणाची कारणे ही भरपूर आहेत, की जे हवा प्रदूषण कशामुळे होते. जसं आपण पाहिलं, की आपलं जे पहिलं कारण आहे, की हवा ही मोटारीच्या वाहनातून निघणाऱ्या इंधनाच्या धुरामुळे देखील जे विषारू जे वायू आणि कण जे पार्टिकल जे निघतो, जो कोळसा निघतो त्याच्यात देखील हवा काय होते मुलांनो, ही प्रदूषित होत असते. दुसरं कारण आहे म्हणजे, की मुलांनो, की ज्याच्यातून जे वाहतूक जे कारखानदार असतात, जे उद्योगधंदे असतात त्याच्यातून जो निघणारा देखील जो धूर असतो तो देखील हवेमध्ये मिसळून काय होतं? हवेचं प्रदूषण होतं. बरोबर आहे. तसंच ज्या मुलांना जो शेतीसाठी जो जाणारा जो कचरा आहे तो देखील जर हवेत जाळला तर काय होतं मुलांनो? धूर निर्माण होतो. त्याचप्रमाणे जर जंगलतोड केली मुलांनो, तर त्या जंगलतोडीमुळे देखील ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं. कारण झाडांमध्ये काय असतं मुलांनो? ऑक्सिजन असतो आणि तो ऑक्सिजन जर कमी झाला तर काय होतं? ते ऑक्सिजन कमी झालं की आपोआप काय ऑक्सिजन कमी झाला की कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जर म्हणजे हवेमध्ये जास्त प्रमाणात वाढले तरी देखील हवा काय होते मुलांनो? ही दूषित होते. तर अशा प्रकारे काय होतं मुलांनो, की जे हवेचे काय होते? प्रदूषण होते. त्याचप्रमाणे मुलांनो, जे नैसर्गिकरित्या जे प्रदूषण होतं ते कसं समजून घेऊ आपण, की जे नैसर्गिकरित्या म्हणजे प्रदूषण म्हणजे, की समजा एखाद्या वेळेस जर भूकंप झाला तर त्या भूकंपातून देखील वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात? वायू काय होतात? बाहेर पडतात, जे आरोग्याला धोकादायक असतात. बरोबर. त्याच्यामुळे देखील काय होतात? हवेमध्ये प्रदूषण होतं त्या भूकंपामुळे देखील. त्याचप्रमाणे दुसरं कारण म्हणजे मुलांनो, की जे निसर्गाचं जे दुसरं वायूचं जे वादळ असेल, वारा वादळ जो असतो, जे मोठ्या प्रमाणात वादळाचं जे चक्र येतं त्याच्यामुळे देखील हवेचं काय होतं मुलांनो? प्रदूषण होत राहतं, की त्याच्यामुळे खूप साऱ्या प्रकारचे जे घटक असतात, जे वायूमध्ये जे फिरत जे आलेले असतात आणि हर एक प्रकारचे ज्याच्यात जे नायट्रोजन आहे, जे कार्बन डायऑक्साईड आहे, जे ऑक्सिजन, तर सगळं काय होतं? त्या हवेमध्ये मिक्स होतं आणि जी आपली शुद्ध हवा आहे ती काय होऊन जाते? अशुद्धतामध्ये तिचा काय होतं मुलांनो? बदल होत असतो आणि त्याच्यामुळे देखील हवेचं हे काय होतं? प्रदूषण होत राहतं मुलांनो. त्याचप्रमाणे मुलांनो, जसं जंगलामध्ये देखील आग लागली असेल तर आग लागल्यामुळे देखील काय होतं मुलांनो, की हवेचं काय होतं?
प्रदूषण होतं, की जंगलातल्या आगीमुळे देखील हर एक प्रकारचे जे वनस्पती आहे, जे प्राणी आहे, जे सूक्ष्मजीव आहे, ते देखील काय होतात जळून जातात आणि त्याच्यामुळे देखील प्रदूषण वाढण्यास मदत होते. मग अशा प्रकारचे जे सर्व प्रकारचे जे प्रदूषण आहे, की जे माणसाद्वारे देखील केलं जातं आणि जे नैसर्गिक घटकाद्वारे देखील केलं जातं, ते मनुष्याच्या जीवनावर काय करतात, परिणाम करतात आणि मग त्याच्याद्वारे वेगवेगळे आजार पडतात. बरोबर आहे मुलांना? मग काही श्वसनाचे आजार होतात, काही हृदयविकाराचे आजार निर्माण होतात, काही कर्करोगाचे आजार होतात, काही आरोग्यविषयकचे आजार होतात आणि या सर्व अशा प्रकारचे आजार निर्माण मग होण्यास सुरुवात होते. हे सगळं हव्या प्रदूषणामुळे मुलांनो हे होत असतं. त्याच्यामुळे मग आता त्यांनी विचारलं, की हवा प्रदूषणाची 2च कारणे सांगितली. तर आपण इथे हर एक कारणाचे आपण पाहिले, की किती प्रकारे हवा प्रदूषण होत राहते. पण यांनी 2 कारणे कोणती ते आपण वाचून घेऊया. पहिलं कारण आहे इंधनाच्या ज्वलनातून निघणारा जो धूर आहे त्याच्यातून हवा काय होते मुलांनो, ही प्रदूषित होते. दुसरं कारण आहे मुलांनो, उद्योगधंद्यातून निघणारा जो विषारू वायूमुळे देखील हवा काय होते, प्रदूषित होते. की यांनी ते 2 कारणं सांगितले. पण आपण बरीच मुलांनो कारणं पाहिलीत, की कोणत्या कारणामुळे हवा ही प्रदूषित होते आणि कशाप्रकारे मनुष्याच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. मग माणसांना फुफ्फुसाचे आजार निर्माण होतात, माणसांना डोकेदुखी होते, जळजळ येते, डोळे जळजळ होतात, खोकल्याचे त्रास होतात, दम्याचा त्रास होतो मुलांना, काय कर्करोगाचा त्रास होतो, हृदयविकाराचा देखील आजार होतो, अटॅक येण्याची देखील शक्यता असते मुलांनो. की अशा हर एक प्रकारचे जे आजार हे हव्या प्रदूषणामुळे होत असतात. आपण इथे मुलांनो की हवा प्रदूषणाची बऱ्याच संबंधात आपण माहिती पाहिली आहे. आपला बघा दुसरा प्रश्न आहे, की जमिनीवरचे उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो? की म्हणजे आपण जिथे राहतो, की जे वनक्षेत्राचा वापर, की जमिनीवरचं उपलब्ध वनक्षेत्रचा वापर आपण कशासाठी करतो? की जमीन जी आपल्याला आहे तिथे तर आपण राहतो. पण जर ती आपल्याला जर कमी पडली तर वनक्षेत्राचाही आपण वापर करत असतो. वनक्षेत्र इथे काय दिलंय? वनक्षेत्र. वनक्षेत्राचा अर्थ काय आहे मुलांनो? की तिथे जंगलचा संबंध आहे, की वनाचा अर्थच काय आहे? जंगल आहे आणि जंगलाचा आपण कशासाठी उपयोग करतो? की जर ते आपण वन किंवा जंगल आपण साफ केले, तिथली झाडं तोडली, मग त्याचा वापर आपण कशासाठी करतो? तर त्याचा वापर आपण शेतीसाठी, वसाहतीसाठी, तसेच आपण उद्योगासाठी, तसेच रस्ते आणि लोहमार्ग बनवण्यासाठी, या सर्व कामासाठी आपण काय करतो? त्या जागेचा पुरेपूर मनुष्य काय करत असतो? वापर करत असतो. आपण इथे पाहूया, की यांनी काय उत्तरामध्ये सांगितलं, की जमिनीवरचे उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण शेती, वसाहती, उद्योगधंदे व तसेच रस्ते व लोहमार्ग बनवण्यासाठी देखील करत असतो मुलांनो. चला आपला पुढचा प्रश्न आहे, जैवविविधता उद्यान म्हणजे काय? जैवविविधता उद्यान म्हणजे काय? तुम्ही सांगितलं, की आपण पाहिलं आहे, की जैवविविधता म्हणजे काय? की विशिष्ट प्रकारचे जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, जे सूक्ष्मजीव आहेत, त्यांचं संरक्षण, संवर्धन करणे, की जे वेगवेगळ्या भागात, प्रदेशात आढळतात. आपण पर्यावरण, आपण याच्यामध्ये देखील जैवविविधतेचा एक विशिष्ट प्रकारे छान अभ्यास केला होता. पाठ 4 की पर्यावरण आणि संरक्षण या पाठामध्ये देखील आपण पाहिलं होतं, की पर्यावरणाचे जे प्रकारचे जे प्रक्षय आहेत, जैवविविधता आढळते ती कशा प्रकारे आढळते, कोणकोणते आहेत, हे देखील आपण अभ्यास केला आहोत. इथे जरी बघा प्रश्न विचारला, जैवविविधता म्हणजे उद्यान म्हणजे काय? की जैवविविधतेचे रक्षण आणि संरक्षण करण्याची ज्या दृष्टीने जे ठेवलेले जे राखीव जे क्षेत्र आहे, त्याला जैवविविधतेचे उद्यान असे म्हटले जाते. की ज्या प्रकारचे जे पशु, पक्षी, प्राणी व जे वनस्पती आहेत, त्यांच्यासाठी जे राखीव क्षेत्र ठेवलं आहे, की जिथे त्यांचं संगोपन केलं जातं, जिथे त्यांचं रक्षण आणि संवर्धन करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना काय बोलणार? जैवविविधतेचे उद्यान असे बोलणार आहेत. आता यांनी काय सांगितले बघा, पुढचा प्रश्न, अभयारण्य म्हणजे काय? अभयारण्य म्हणजे काय मुलांना? इथे त्यांनी सांगितलं, की जे विशिष्ट प्रकारचे प्राणी आहेत, वस्तू आहेत, वनस्पती आहेत, त्याचे रक्षण आणि संवर्धन करणे हे वनक्षेत्राचे राखीव ठेवलेल्या जागेत केले जाते. काय केलं जातं? जिथे राखीव ठेवलेल्या जागेमध्ये जे केले जाते आणि अशा जागेला काय बोलणार? अभयारण्य असे म्हणणार. बरोबर म्हणणार, की जैवविविधता आणि अभयारण्य म्हणजे हा जवळजवळ एकच भाग आहे. की जैवविविधता म्हणजे जे विशिष्ट प्रकारचे जे प्राणी आहे, वनस्पती आहेत, जे सूक्ष्मजीव आहेत, त्यांच्यासाठी ठेवण्याची जी जागा आहे त्याला जैवविविधतेचे अभयारण्य असे बोलतात. आणि हे अभयारण्य म्हणजे काय आहे? की जिथे त्या लोकांना जे ठेवलं जातं, जे कोणत्या प्रकारची आहे, जे विशिष्ट प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, संरक्षण आहे, त्यांचे संरक्षण व्हावे, त्यांचे संवर्धन व्हावे व त्यासाठी वनक्षेत्र ही राखून ठेवली आहेत. त्या अशा सारख्या राखीव क्षेत्राला काय बोलले जाते? अभयारण्य असं म्हटले जातं. आता बघा आपला पुढचा प्रश्न, जैविक घटकाचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, कारण लिहा. जैविक घटकाचे संवर्धन करणे का महत्त्वाचे आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलं जैविक घटक म्हणजे काय. इथे काय आहे? जैविक आणि अजैविक म्हणजे जे काय आहे? सजीव आणि निर्जीव. मग हे कोणते आले? हे सजीव आले आणि हे कोणते आले? हे निर्जीव आले. म्हणजे इथे त्यांनी काय विचारलेलं आपल्याला? सजीव घटकाबद्दल विचारलं आहे, की सजीव घटकाचे संवर्धन करणे महत्त्वाचे का आहे? की मग त्याचं काय उत्तर असू शकणार आहे मुलांनो? जे सजीव घटकाचे मानवाच्या हस्तक्षेपामुळे सजीव आणि निर्जीव, जैविक आणि अजैविक घटकामध्ये काय झालं आहे? खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला
आलं आहे आणि ते जर आपल्याला घटक वाचवायचे आहेत. काय सांगितलं आहे इथे बघा, प्रश्नाचं उत्तर काय आहे की मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे अशा सर्व ठिकाणी मोठे बदल झाले. कोणत्या ठिकाणी? हवा, पाणी, माती. बरोबर आहे. हवा, पाणी, माती या सर्व घटकामध्ये बदल झालेला आहे. कोणामुळे? मानवाच्या हस्तक्षेपामुळे. मग मानवाने का हस्तक्षेप केला आहे की मानवाला राहण्यासाठी जी जागा अपुरी पडत आहे, मग ती जागा त्यांनी कुठून घेतली आहे? ती शेतीकडून घेतलेली आहे, ती जंगलाकडून घेतली आहे. हा मानवाचा हस्तक्षेप झाला आहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे पाणी, हवा, माती या सर्व घटकामध्ये अशा ठिकाणी मोठे बदल झाल्यामुळे तिथे अजैविक घटकांचे काय झाले? प्रदूषण झाले आहे आणि त्यामुळे जैविक घटकावरही त्याचा काय झाले? अस्तित्व हे धोक्यात आले आहे. जे जैविक म्हणजे इथे काय सांगितले? जैविक म्हणजे जे सजीव घटक आहेत त्यांचं देखील अस्तित्व मुलांना काय झालंय आणि धोक्यात आले आणि त्याच्यामुळे म्हणून जैविक घटकाचे संवर्धन करणे हे गरजेचे आहे, महत्त्वाचे आहे. म्हणजे जैविक घटकांचं देखील ते सांभाळणे, त्यांना राखून ठेवणं हे देखील तितके महत्त्वाचे आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय झालंय? मानवाच्या हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, माती या घटकावर मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे अजैविक घटकावरही त्याचा परिणाम झाला त्याचं आणि जैविक घटकाचे अस्तित्व हे काय आले? धोक्यात आलेले आहे. बघा आता आपला पुढचा प्रश्न आहे, वन्य प्राण्याच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, कारणे लिहा. वन्य प्राणी, वन्य म्हणजे काय? जंगलातले प्राणी. जे जंगलातले प्राणी आहेत त्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. घट होत आहे म्हणजे काय? ते कमी होत आहे. घटचा अर्थ काय? कमी होणे, मायनस होणे. का बरं मायनस होत आहे? त्याची काय कारणे असू शकतात? जसं आता तेच सांगितलं की माणसाच्या हस्तक्षेप, माणसाने निसर्गातल्या हर एक गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला आहे आणि त्याच्यामुळे ती माणसाला लागणाऱ्या गरजाची पूर्तता मनुष्य काय करत आहे? मानव तो पर्यावरणातून शोधत आहे आणि त्याच्यामुळे त्याला लागण्यासाठी तो काय करत आहे? जंगलाचं देखील जंगल तोड करत आहे आणि ती जागा देखील तो काय करत आहे? त्याच्यासाठी तो वापरत आहे. त्याच्यामुळे जंगल जर कमी झाली तर आपोआपच काय होत आहे? तेथील प्राणी आणि वनस्पती याची देखील काय होत आहे? ऱ्हास होत आहे, त्याची घट होत आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे दिवसेंदिवस त्यांची काय होत आहे? घट होत आहे. बघा, अधिकाधिक जमीन व जलस्रोत वापरण्यासाठी जंगल तोडत आहे की अधिकाधिक जर आपल्याला काय करते? जलस्रोत, अधिक जमीन कशासाठी लागत आहे? शेतीसाठी. आणि जलस्रोत कशासाठी लागत आहे? पिण्याच्या पाण्यासाठी. मग अधिकाधिक मनुष्याच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी माणसाला काय लागत आहे? जमिनीची देखील आवश्यकता आहे आणि जलस्रोताची देखील मुलांना आवश्यकता आहे. त्याच्यामुळे पृथ्वीवरील वनस्पती नष्ट होऊ लागलेत आणि त्याच्यामुळे मग त्यांची ऱ्हास होऊ लागली. वापरण्यासाठी जंगलतोड होत आहे. मनुष्याच्या वापरासाठी, मनुष्याच्या सुखसोयीसाठी, त्याच्या जमिनीच्या वापरासाठी आणि त्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं जात आहे? जंगलची तोड केली जाते आणि त्याच्यामुळे काय होत आहे? पृथ्वीवरील वनस्पती आणि प्राणी हे नष्ट होऊ लागले आहे. वन्य प्राण्याची संख्येमध्ये दिवसेंदिवस ही कमी होत आहे आणि म्हणून जंगलातील वनस्पतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे देखील तितकेच जरुरीचे आहे, महत्त्वाचे आहे. हे लक्षात घ्या मुलांनो, की जर जंगल नष्ट होऊ लागली, जर जंगलातल्या हर एक व्यक्तीचं जे प्राण्याचं जे घर आहे ते जर संपुष्टात आलं, ते जर नष्ट झालं तर साहजिकच आहे जंगलातले प्राणी हे कुठे येणार? माणसाच्या वसाहतीमध्ये आल्याशिवाय ते राहणार नाही आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला जंगलाचं देखील काय करायचंय? रक्षण करायचं आणि त्याचं संवर्धन देखील करणं हे तितकंच गरजेचं आहे. माणसाने जंगल तोड केल्यामुळे वनस्पतीची आणि प्राण्याची काय झाली आहे? संख्येमध्ये घट पडत आहे मुलांनो. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. देवराई एक वरदान स्पष्ट करा. देवराई एक वरदान म्हणजे काय? की देवराई म्हणजे काय? की देवराई गावातील जे एक गाव आहे ते गाव जे काय त्यांनी सांगितलं की जे जंगल आहे त्या जंगलामध्ये त्यांनी काय त्याची भावना आहे त्यामागे की देवराई हे जंगल म्हणजे काय आहे? की हे देवासाठी राखून ठेवलेले हे काय आहे? जंगल आहे. त्यातलं एकही झाडही ते तोडत नाही. अशामुळे त्याच्या वनस्पतीची तर रक्षण होतेच होते, त्याचबरोबर तिथल्या प्राण्यांनाही देखील जीवदान मिळलं जातं. तिथले कोणतेही वनस्पती आणि प्राणी हे काय केले जात नाही? मारले जात नाहीत. ते वनस्पती किंवा झाड तोडलं जात नाही. हे अशा प्रकारे बघा तिथे त्यांनी सांगितले. आपण वाचून घेऊया. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल आहे आणि त्यामुळे देवराईमधील एकही झाड तिथे तोडलं जात नाही व देवराईमध्ये वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांना देखील अभय मिळतो. इथे काय दिलंय? अभय. अभयचा अर्थ काय? त्यांना जीवदान मिळलं जातं. त्यांना काय दिलं जातं? जीवदान दिलं जातं की ते मारलं जात नाही, ते नष्ट केलं जात नाही. जसं वनस्पतीचं रक्षण केलं जातं, जसं झाडांचं रक्षण केलं जातं, तसंच तिथे प्राण्यांचं देखील रक्षण केलं जातं. त्याला देखील सांभाळलं जातं. त्याचं देखील हानी त्याला पोहोचवली जात नाही. व त्यामुळेच काय होतं? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा काय आहे? देवराई आपल्याला आढळून मिळतात मुलांना. बघा आपला पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कोणकोणती अभयारण्ये आहेत ते सांगायचं आहे. महाराष्ट्रात कोणकोणती अभयारण्ये आहेत बरं मुलांनो? महाराष्ट्रामध्ये नागझिरा आहे, राधानगरी आहे, बोर आहे, ताडोबा आहे, नानज आहे, तसेच आंबोली आहे, नावेगाव आहे, दाजीपूर आहे, नानज, कोयना,
मायनी आहे, अशा अनेक प्रकारची जे गावं जे आहेत ते काय आहेत, महाराष्ट्रातील कोणतेही अभयारण्य आहेत, की अशा अनेक ठिकाणी काय केलं जातं, प्राण्यांचं रक्षण केलं जातं, संवर्धन केलं जातं, त्यांचा सांभाळ केला जातो आणि तिथे त्या सर्व प्राण्यांची सुरक्षितताची काळजी देखील ही अशा योग्य प्रकारे केली जाते. जी राष्ट्रीय उद्याने आहेत, जी जैवविविधतेची उद्याने आहेत, जी अभयारण्य आहेत, अशा सर्व ठिकाणी काय केलं जातं मुलांनो, प्राण्यांचं काय केलं जातं, संवर्धन केलं जातं, त्यांचं रक्षण केलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते. त्यांना त्यांच्यावर ज्या गोष्टीचा म्हणजे उपाय आहे, त्यांना जर कोणत्याही गोष्टीची गरज आहे, ती सर्व गरजाची पूर्तता, त्या सर्व प्राणी, पशु, पक्ष्यांची गरजाची पूर्तता या सर्व राष्ट्रीय उद्यानामध्ये, जैवविविधतेची उद्याने आहेत आणि अभयारण्य आहेत, या सर्व गोष्टींमध्ये काय केली जाते मुलांनो, तिथे देखभाल केली जाते, सर्व गोष्टीचा पुरवठा देखील केला जातो मुलांनो. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी काय आहेत, या सर्व ज्या अभयारण्य आहेत, जे राष्ट्रीय उद्याने आहेत, जैवविविधतेची उदाहरणं आहेत, ह्या गोष्टी आपण पाहिले की कुठे-कुठे काय-काय आहे. तर मुलांना आता अशा प्रकारे आपण पाहिलं की बाबा आपण पर्यावरण आणि आपण म्हणजे पर्यावरण म्हणजे तुम्हाला आधी सांगितलं, पर्यावरण म्हणजे काय, की सजीव आणि निर्जीव घटकांचा जो मेळ आहे, जो एकमेकांशी त्याचा परस्पर हा नेहमीच संबंध येत असतो. जे जैविक आणि अजैविक घटक जे पर्यावरणामध्ये काय करत असतात, सतत ते एकमेकांशी जे निगडीत असतात आणि त्याच्यामुळे ते पर्यावरणास अनुकूल असं वातावरण तयार करत असतात. आपण या पाठाच्या माध्यमातून आपण हर एक प्रकारची जी गोष्ट शिकलो की कशाप्रकारे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे एकमेकावर आधारित आहेत आणि ते कशाप्रकारे एकमेकांचं अन्न हे शोधत असतात. त्याचप्रमाणे त्याच्यातील हे जीव यांचा एकमेकांशी कशा प्रकारे परस्पर संबंध येत असतो हे देखील आपण पाहिलं आहे. मुलांना आपण हे देखील पाहिलं आहे की जैवविविधतेची उद्याने, अभयारण्ये आणि जे राष्ट्रीय उद्याने आहेत ती कोणत्या ठिकाणी आहेत, तिथे कोणत्या प्रकारचे प्राण्याचे संवर्धन, संरक्षण केले जातं हे देखील मुलांना आपण पाहिलं आहे. मुलांना आपण हे देखील पाहिलं आहे की कशा प्रकारचे प्रदूषण आहे, जे हवेचे जे प्रदूषण आहे, त्या हवेचे प्रदूषण हे कशाप्रकारे होते, हवेचे प्रदूषण एक कोणकोणत्या प्रकारचे हवेचे प्रदूषण आहेत आणि कोणकोणत्या हवेच्या प्रदूषणामार्फत कोणकोणते आजार मनुष्याला होऊ शकतात, त्याचे देखील आपण परिणाम देखील पाहिले. या सर्व घटकांचा आपण पर्यावरण आणि आपण म्हणजे पर्यावरणातल्या हर एक गोष्टीचा आपण जो अभ्यास केला आहे की कोणत्या प्रकारचे जो देवराई जे जंगल आहे ते देखील आपण पाहिलं आहे. जो माळढोक जो पक्षी आहे, जो रोहित नावाचा जो पक्षी आहे, तो त्या ठिकाणी येत असतो. मोराची जी चिचोली गाव आहे ते कुठे आहे, तिथे किती प्रकारचे मोर आहेत, या सर्व घटकांचा मुलांना आपण पर्यावरण आपण या घटकामध्ये अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तर यामार्फत देखील हर एक प्रश्नाची आपण योग्य पद्धतीने प्रश्नाची उत्तर देखील आपण घेण्याचा प्रयत्न केला मुलांनो. अशा प्रकारे मला वाटतं मुलांनो हा पाठ मी तुम्हाला अतिशय सोप्या रीतीने समजून देखील सांगितलेला आहे. मला खात्री आहे की हा पाठ तुम्हाला नक्कीच समजेल. भेटूया आपण एका नवीन पाठामध्ये, एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.